भारताचं कच्च्या तिवू बेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला देण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात 1974मध्ये कच्च्या तिवू द्वीप हे श्रीलंकेला देण्यात आलं होतं। हे तथ्य आता उघड झालं असून यानंतर आता सत्ताधारी भाजपाकडून काँग्रेसवर हल्लाबोल केला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसला संवेदनाहीन असल्याचं म्हणत टीका केली आहे। काँग्रेस आणि डीएमकेनं नेहमीच जनतेचं हित न जपता घराणेशाही मजबूत करण्यावर भर दिला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। कच्च्या तिवू बेटाबद्दलच्या नव्या माहितीमुळे द्रमुकचा दुतोंडीपणा समोर आला आहे। त्यांच्या या वृत्तीमुळे आपले गरीब मच्छीमार बांधव आणि भगिनींवर अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या प्रश्नी काँग्रेसवर टीका केली आहे। या घटनेला कोण जबाबदार आहे हे आम्हाला माहीत आहे, मात्र हे सत्य कोणी लपवलं हे शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। या घटनेची सर्व तथ्य जाणण्याचा अधिकार जनतेला आहे। जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधींपर्यंत सर्वांनी या बेटाचं महत्त्व नाकारलं असं ते म्हणाले। तर काँग्रेसनं याबाबत बचावात्मक पवित्रा घेतला असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपानं हा मुद्दा उचलल्याचा आरोप काँग्रेस करत आहे।